श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मात सौभाग्यवती स्त्रियांसाठी महत्त्वाचा मानला जातो तो सौभाग्याचा सण म्हणजे मकर संक्रांत. प्रत्येक महिलेसाठी संक्रांत हा सण म्हटला की एक प्रकारचा उत्साह अंगात संचारतो. संक्रांत म्हटली की प्रत्येकीच्या मनात वेगवेगळे प्रश्न असतात की साडी कोणत्या रंगाची नेसायची, आपल्याला कुठल्या रंगाच्या बांगड्या घालायच्या, काळ्या रंगाची साडी नेसायची की नाही. पण काय आहे, संक्रांत म्हटलं की काळ्या रंगाच्या साडीला अतिशय महत्त्व दिले जाते. पण इतर कुठलीही जे मंगल कार्य असतात त्या मंगल कार्यामध्ये काळा रंग हा वर्ज्य मानला जातो. आवर्जून संक्रांतीला काळ्या रंगाची साडीही नेसली जाते. पण ह्या वर्षी म्हणजे 2024मध्ये काळ्या रंगाची साडी ही अशुभ मानली गेलेली आहे. आपल्याला काळ्या रंगाची साडी ही नेसायची नाही आहे. त्याची माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे. पण ह्या वर्षी आपल्याला 5 असे शुभ रंग आहेत की त्या रंगाच्या साड्या आपल्याला नेसायच्या आहेत. त्या रंगाच्या साड्या आपण नेसू शकणार आहेत. त्या रंगाची साडी आपण जर नेसली तर त्याचे सकारात्मक असे फळ आहे ते आपल्याला मिळणार आहेत. त्याचबरोबर बांगड्या कुठल्या रंगाच्या घालायच्या आहेत, कशा म्हणजे कुठल्या आणखीन कुठल्या प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे. बांगड्या म्हणजे हे सौभाग्याचे प्रतीक आहे. तर 2024 रोजी संक्रांत ही 15 जानेवारीला साजरी करणार आहोत. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेला मकर संक्रांत ही साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्याच्या उत्तरायणाला सुरुवात होते. संक्रांतीला दान करणे, गंगा स्नान करणे पवित्र मानले जाते. पण पवित्र नदीत स्नान करणे हे सुद्धा पवित्र मानले जाते. पण काय आहे, आपल्याला गंगा नदीत जाऊन स्नान करणे हे शक्य नसते. म्हणून आपण घरीच काय करू शकतो, आपल्याकडे जर गंगाजल असेल ते आपण गंगाजल आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतो. आपण आता पाहूयात की संक्रांतीचे शुभ म्हणजे संक्रांतीला आपण कुठल्या रंगाच्या साड्या नेसू शकतो. या रंगाच्या साड्या जर आपण परिधान केल्या तर आपल्याला अतिशय म्हणजे पॉझिटिव्ह अशी एनर्जी आपल्याला मिळणार आहे. तर पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. लग्नामध्ये नवरीच्या बांगड्याचा जो चुडा असतो तो सुद्धा हिरव्या रंगांचा भरला जातो. आपण जेव्हा देवीची ओटी भरतो त्यावेळेस सुद्धा आपण हिरव्या रंगाला हे प्राधान्य दिलं जातं. तर दुसरा महत्त्वाचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. लाल रंगाची साडी सुद्धा आपण परिधान करू शकणार आहे. कोणतीही पूजा असेल, व्रतवैकल्य असेल त्यामध्ये सुद्धा लाल रंगाला हे अतिशय महत्त्व दिले जाते. लाल रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानले गेलेले आहे. देवी आपल्या सौभाग्याच्या म्हणजे जेव्हा आपण देवी देवतांची पूजा करत असतो त्याच्यामध्ये त्या वस्तूंमध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू मानली जाते ती म्हणजे कुंकू. कुंकवाच्या लाल रंगाला अतिशय महत्त्व आहे. पुढचा शुभ रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रसन्नतेचे प्रतीक मानले आहे. त्याच्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. पुढचा शुभ रंग आहे तो म्हणजे केशरी. केशरी रंग हा सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करणारा रंग मानला जातो. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. पुढचा रंग जो आहे तो म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली असा मानला जातो. आपल्या घरात जेव्हा आपल्या घराचं संरक्षण होण्यासाठी वाईट शक्तींपासून वाईट शक्तींनी आपल्या घरात प्रवेश करू नये किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरापासून दूर ठेवण्यासाठी आपण आपल्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन हे करत असतो. म्हणून पिवळ्या रंगाची साडी आपण नेसू शकतो. पण ह्या वर्षी आपण काळ्या रंगाची साडी ही नेसायची नाही आहे. कारण असे मानले जाते की संक्रांती देवीने जी साडी परिधान केलेली असते ती साडी आहे ती सौभाग्यवती स्त्रियांनी नेसायची नसते. यावर्षी काय झालेले आहे, संक्रांत देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. म्हणून यावर्षी आपण काळ्या रंगाची साडी नेसायची नाही आणि ती नेसूही शकत नाही. किंवा काळ्या रंगाचा ड्रेस असेल, काळ्या रंगाचं कुठलंही वस्त्र असेल ते तुम्ही घालायचे नाही. त्यामुळे तुम्ही बाकीच्या रंगाच्या साडी नेसू शकता. तर काळ्या रंगाची साडी ही अजिबात नेसायची नाही. तर बांगड्या घालताना सौभाग्याचं जे प्रतीक असलेल्या ज्या हिरव्या बांगड्या आहेत त्या घालण्याला प्राधान्य द्यायचं आहे. किंवा लाल रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या तुम्ही घालू शकता. बांगड्या भरताना आपल्याला 1 लाखेची बांगडी सुद्धा घालायची आहे. संक्रांतीला लाखेच्या बांगडीला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे लाखेची एखादी तरी बांगडी घालण्याचा प्रयत्न करा. अगदीच लाखेची बांगडी जरी नाही मिळाली तरी तुम्ही हिरव्या रंगाची किंवा लाल रंगाचे बांगडे घालण्याचा प्रयत्न करा. नमस्कार.